नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथापठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ध्यानाचा श्लोक म्हणून त्यानंतर आज आपण 12वा आणि 13वा असे 2 श्लोक म्हणायला शिकणार आहोत. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत परामंबिका. 11वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये देवीच्या हनुवटीचं वर्णन केलंय. हनुवटीसाठी शब्द आलाय चिबुक. आणि ही हनुवटी कशी आहे तर ती इतकी सुंदर आहे की कशाशीही तिची तुलना होऊ शकत नाही. त्यानंतर देवीचं वर्णन करताना तिच्या गळ्यामध्ये काय आहे तर कामेशानी म्हणजे शंकरांनी विवाह प्रसंगी बांधलेला मंगल धागा म्हणजे आपण ज्याला मंगळसूत्र म्हणतो ते तिच्या गळ्यामध्ये आहे. आणि 13व्या श्लोकामध्ये तिच्या हातातल्या सुंदर दागिन्यांचं वर्णन केलंय. तिच्या गळ्यातल्या रत्नजडित हाराचं वर्णन केलंय. म्हणजे देवीच्या शरीरावयवांच्या नंतर आणि तिच्या भोवतीच्या फुलांच्या सुशोभनानंतर आता तिच्या दागिन्यांचं बारकाईनं वर्णन याच्या पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला आढळणार आहे. 12वा श्लोक असा आहे. अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता कामेश बद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा. आता याचा एक एक पाद आपण 5 वेळा म्हणूया. अनाकलित सादृश्य, अनाकलित सादृश्य, अनाकलित सादृश्य, अनाकलित सादृश्य, अनाकलित सादृश्य. चिबुक श्री विराजिता, चिबुक श्री विराजिता, चिबुक श्री विराजिता, चिबुक श्री विराजिता, चिबुक श्री विराजिता. अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता. कामेश बद्ध मांगल्य, कामेश बद्ध मांगल्य, कामेश बद्ध मांगल्य, कामेश बद्ध मांगल्य, कामेश बद्ध मांगल्य. सूत्र शोभित कंधरा, सूत्र शोभित कंधरा, सूत्र शोभित कंधरा, सूत्र शोभित कंधरा, सूत्र शोभित कंधरा. आता या ओळीमध्ये बघा, मांगल्य सूत्र असा खरं तर एक शब्द आहे, पण म्हणण्याच्या सोयीसाठी आपण या ओळीच्या पहिल्या पादामध्ये कामेशबद्ध मांगल्य एवढंच म्हटलं आणि सूत्र शोभित कंधरा असा या ओळीचा दुसरा पाद आणि श्लोकाचा चौथा पाद म्हटला. त्यामुळे संपूर्ण ओळ आता अशी म्हणूया. कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा, 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 कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा. आता संपूर्ण श्लोक आपण 5 वेळा म्हणूया. अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता, कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा, अनाकलित सादृश्य चिबुक श्री विराजिता,
कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंधरा. आता 13वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता. हातातल्या दागिन्यांचं वर्णन या ओळीत आलंय. रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता. आणि या दुसऱ्या ओळीमध्ये गळ्यातल्या रत्नजडित हाराचं वर्णन आलंय. आता पहिल्या ओळीचा पहिला पाद म्हणूया. कनकांगद केयूर कनकांगद केयूर कनकांगद केयूर कनकांगद केयूर कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता कमनीय भुजान्विता कमनीय भुजान्विता कमनीय भुजान्विता कमनीय भुजान्विता. कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता. आता दुसरी ओळ म्हणूया. रत्नग्रैवेय चिंताक रत्नग्रैवेय चिंताक रत्नग्रैवेय चिंताक रत्नग्रैवेय चिंताक रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता लोलमुक्ता फलान्विता लोलमुक्ता फलान्विता लोलमुक्ता फलान्विता लोलमुक्ता फलान्विता लोलमुक्ता फलान्विता. संपूर्ण दुसरी ओळ अशी असेल. रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता. आता आपण संपूर्ण श्लोक म्हणूया. कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता 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 कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोलमुक्ता फलान्विता. आजच्या भागामध्ये आपण 12 आणि 13 असे 2 श्लोक वाचायला शिकलोय. आजचा भाग इथे थांबूया. उद्या आपण या पुढचे 2 श्लोक शिकणार आहोत. आपल्यापैकी कुणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा. या चॅनलवर आपल्याला संशोधनाधारित अशी विविध विषयांवरची माहिती ऐकायला मिळेल. याखेरीज वेगवेगळ्या स्तोत्रांचं संथा पद्धतीनं पठण करायलाही आपण सुरुवात केली आहे. यापैकी काही स्तोत्र झाली आहेत, काहीचा अर्थ समजावून घेतलाय. त्या भागांचाही आपल्याला लाभ घेता येईल. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की करा. लवकरच भेटूया उद्याच्या भागात. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.